नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे, आपण या चॅनलमार्फत TET आणि CTET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा यासाठी आपण सराव प्रश्नांची सिरीज चालू केलेली आहे, जे की सिलेबसवर पूर्ण आधारित आहे। आणि त्यातलाच आज आपण सराव पेपर 4 घेणार आहोत, जो की अतिशय संभाव्य प्रश्नांचा आहे। मित्रांनो, आपल्या सिरीजला चांगला प्रतिसाद भेटत आहे आणि एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे काही कमेंट्स येत होते की मॅथ आणि सायन्स वगैरे ॲड करा। तर मित्रांनो, मी मॅथ ॲड करू शकतो, पण उत्तरे तुम्हाला स्वतःहून काढावं लागतील। मी त्याचं उत्तर सांगेल, पण तुम्हाला व्हिडिओ पॉज करून उत्तरे काढावं लागतील। जर तुम्हाला मान्य असेल ही गोष्ट, तर तुम्ही मला कमेंटमध्ये तसा रिप्लाय देऊ शकता। तर आजचा व्हिडिओ चालू करण्या अगोदर जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करायचं व बेल आयकॉनवरती क्लिक करायचं, म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। तर आजचा व्हिडिओ चालू करू आपण पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न असा आहे, बघा इथं पाहू शकता। पहिला प्रश्न असा आहे की आपल्या आवडत्या गोष्टीकडे अवधान देण्याची एकदा सवय झाली की त्या गोष्टीकडे आपले आपोआपच लक्ष ठेवले जाते, यालाच टिंबटिंब म्हणतात। बघा, पुन्हा वाचा। आपल्या आवडत्या गोष्टीकडे अवधान देण्याची एकदा सवय झाली की त्या गोष्टीकडे आपले आपोआपच लक्ष ठेवले जाते, तर यालाच काय म्हटले जाते? तर ही कशाची संकल्पना आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, याला म्हटलं जातं अभ्यस्त अवधान। काय म्हटलं जातं याला? अभ्यस्त अवधान, पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न। तर पुढचा प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणता हा अवधानाचा प्रकार नाही? बघा, इथं अवधानाचा प्रकार नाही म्हणून विचारले नाही, तर यासाठी तर 4 पर्याय दिलेत। योग्य पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, सविनय अवधान हा अवधानाचा प्रकार नाही। बाकीचे तिन्ही सुद्धा अवधानाचे प्रकार आहेत, म्हणजेच अभ्यस्त अवधान, ऐच्छिक अवधान आणि अनैच्छिक अवधान हे तिन्ही सुद्धा अवधानाचे प्रकार आहेत। बाकी सविनय अवधान हा अवधानाचा प्रकार नाही। पुढचा प्रश्न। दिलेल्या अभिरुची वाक्याबद्दल कोणते वाक्य योग्य आहे? बघा, इथं अभिरुचीबद्दल वाक्य दिलेले आहेत त्यांनी, तर यापैकी कोणते योग्य वाक्य आहेत हे आपल्याला सांगायचे। तर पर्याय वाचून घेऊ आपण। पहिला पर्याय असा आहे की अभिरुची हीच जन्मजात तसेच अर्जितही असू शकते, तर बघा हे वाक्य बरोबर आहे मित्रांनो। दुसरं वाक्य बघा, अभिरुची स्थिर व कायम असते, हे सुद्धा वाक्य बरोबर आहे। तिसरं वाक्य आहे बघा, अभिरुची एक स्थिर व कायम शक्ती आहे, हे सुद्धा वाक्य बरोबर आहे। तर वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर आहेत, म्हणजेच काय पर्याय क्रमांक 4, तर अभिरुचीबद्दल ह्या सर्व 4ही वाक्य एकदम बरोबर आहेत। पुढचा प्रश्न पाहू आपण। तर पुढचा प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांना शाळेत थकवा येण्याची कारणे खालीलपैकी कोणती नाहीत? विद्यार्थ्यांना शाळेत थकवा येण्याची कारणे खालीलपैकी कोणती नाहीत नाहीत विचारले, तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3, तर कमी गृहपाठ देणे। तर हे बघा, तर पर्याय क्रमांक काय ते 3 उत्तर येतं। हे जे कारण आहे, तर यामुळे विद्यार्थी थकत नाहीत। बाकी तिन्ही सुद्धा थकण्याची कारणं आहेत। पुढचा प्रश्न पाहू। टिंबटिंब या पद्धतीमध्ये एका वेळी संपूर्ण पाठ्यवस्तू लक्षात घेतली जाते, तर कोणत्या पद्धतीमध्ये एकाच वेळी संपूर्ण पाठ्यवस्तू ही लक्षात घेतली जाते? तर 4 पर्यायापैकी योग्य पर्याय उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1, समग्र पद्धती। बघा, समग्र या पद्धतीमध्ये एकाच वेळी संपूर्ण पाठ्यवस्तू लक्षात घेतली जाते, पर्याय क्रमांक 1 समग्र पद्धतीमध्ये। पुढचा प्रश्न पाहू आपण। व्यक्तीच्या जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत मिळणाऱ्या अध्ययन अनुभवांचे वर्णन व स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजेच शैक्षणिक मानसशास्त्र होय, अशी शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या कोणी केली? बघा, इथे शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या दिलेली आहे। व्याख्या पुन्हा वाचून घ्या। व्यक्तीच्या जन्मापासून ते वृद्धावस्थेपर्यंत मिळणारे अध्ययन अनुभवांचे वर्णन व स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजेच शैक्षणिक मानसशास्त्र होय। तर अशी शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या कोणी केली? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, क्रो अँड क्रो यांनी अशी व्याख्या केलेली आहे। पुढचा प्रश्न। टिंबटिंब हे पूर्वनियोजित व पद्धतशीर पद्धती असल्याने एखाद्या व्यक्तीवर विशिष्ट परिस्थितीत काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यासाठी निरनिराळ्या साधनांचा वापर करून माहिती जमा केली जाते। तर बघा, कोणत्या निरीक्षणमध्ये हे पूर्वनियोजित असते व पद्धतशीर पद्धती असल्याने एखाद्या व्यक्तीवर विशिष्ट परिस्थितीचा काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यासाठी एका निरनिराळ्या साधनांचा वापर करून माहिती जमा केली जाते, तर अशी कोणती पद्धत आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2,
नियंत्रित निरीक्षण. बघा नियंत्रित निरीक्षण हे काय आहे, तर नियंत्रित निरीक्षण बघा हे पूर्वनियोजित व पद्धतशीर पद्धती आहे. पुढचा प्रश्न बघा मराठी व्याकरणावर येईल आता पुढील प्रश्न. घामोळे हा शब्द कोणत्या संधी प्रकारात येतो? बघा घामोळे हा शब्द जो आहे तो कोणत्या संधी प्रकारामध्ये येतो? उत्तर येतो पर्याय क्रमांक 4 पररूप संधी. पररूप संधीमध्ये येतो. मित्रांनो मराठी व्याकरणानंतर पुन्हा मग इंग्रजी व्याकरण होईल, त्याच्यानंतर मग GS होणार आहे. बघा पर्याय क्रमांक 4 येतो घामोळे हा पररूप संधी आहे. पुढचा प्रश्न आरोग्य हीच खरी संपत्ती या वाक्यात कोणत्या प्रकारचे क्रियापद आले? वाक्य काय दिलं बघा, वाक्य आहे आरोग्य हीच खरी संपत्ती. तर या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचे क्रियापद आले आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 अद्यहत क्रियापद आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढील पर्यायातील एकवचन आणि एकवचन असणारे योग्य पर्याय निवडा. 4 पर्याय दिले, त्याच्यापैकी एकच पर्याय असा बरोबर आहे ज्याचे एकवचन आणि अनेकवचन आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 गळूचं गळवे. ठीक आहे, ह्याचं काय तर गळूचं गळवे हे एकवचन आणि अनेकवचनी पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न खालीलपैकी तृतीय विभक्तीचा कारकार्थ सामान्यतः कोणता असतो? बघा तृतीय विभक्ती विचारले आपल्याला, तर याचा कारकार्थ कोणता आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 कर्म. तर पुढचा प्रश्न पाहू. आजोबांनी वृत्तपत्रांची नावे सांगितली या वाक्याच्या अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य बनवा. वाक्य काय दिले बघा इथं, आजोबांनी वृत्तपत्रांची नावे सांगितली. तर याचा आपल्याला काय करायचं की अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य बनवायचं आपल्याला. तर 4 पर्याय दिलेत बघा यासाठी. तर योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 आजोबांना वृत्तपत्रे आवडतात. काय येतात? आजोबांना वृत्तपत्रे आवडतात. पुढचा प्रश्न खालीलपैकी मिश्र वाक्य कोणते आहे? बघा इथं मिश्र वाक्य विचारले. यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 मी ते खेळणे तात्काळ विकत घेतले कारण ते मला आवडले. बघा मी ते खेळणे तात्काळ विकत घेतले कारण ते मला खेळणे आवडले. तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं मिश्र वाक्य आहे. पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणते विधान योग्य विरामचिन्हे वापरून तयार केलेले आहे ते ओळखा. बघा 4 विधान दिले, त्यापैकी योग्य विरामचिन्ह असलेला पर्याय आपल्याला सांगायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 मी विचारलं. मी विचारलं कोणावर गाणं चित्रित होते. बघा यामध्ये योग्य विरामचिन्हांचा वापर केलेला आहे. पुढचा प्रश्न चूज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द इडिओमॅटिक एक्सप्रेशन फ्रेज. ठीक आहे, मिनिंग द्यायचं आपल्याला. इथं इडिओमॅटिक एक्सप्रेशन दिले टू टर्न ओव्हर अ न्यू लीफ. बघा इंग्रजी व्याकरण चालू झालं आहे. टू टर्न ओव्हर अ न्यू लीफ याचा आपल्याला मिनिंग द्यायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 टू चेंज वन्स बिहेवियर इन अ पॉझिटिव्ह वे. इन अ पॉझिटिव्ह वे. पुढचा प्रश्न चूज द वर्ड. तर बघा इथं काय म्हणले चूज द वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स दॅट इज सिमिलर इन मिनिंग. ठीक आहे, सिमिलर वर्ड द्यायचं आहे टू द अंडरलाईन वर्ड. म्हणजे इथं मी जे हायलाईट केले ना वर्ड त्याला आपल्याला सिमिलर मिनिंग द्यायचे, वर्ड द्यायचे. तर बघा वाक्य बघा काय दिलं आहे, ही ड्रोव रेकलेसली अँड ऑलमोस्ट मेट विथ ॲन ॲक्सिडेंट. तर याचा आपल्याला सिनोनिम द्यायचा रेकलेसलीचा. तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 रॅशली. काय येतं? रॅशली. इथं अर्थ तुम्ही पाहू शकता बाजूला. पुढचा प्रश्न पाहू आपण. फाइंड द सिमिलर वर्ड. पुन्हा सिमिलर वर्ड आहे, कशासाठी आहे? मॅनिफोल्डसाठी. तर याचा सिनोनिम द्यायचा आपल्याला. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 डायव्हर्स. काय येतं? डायव्हर्स हा त्याचा सिनोनिम आहे. पुढचा प्रश्न आयडेंटिफाय द करेक्टली स्पेल्ड वर्ड. करेक्टली स्पेल्ड वर्ड 4 वर्ड दिलेले आहेत. तर याच्यापैकी एकच करेक्टली आहे, बाकी इनकरेक्टली आहेत. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 ग्रेव्हस. पुढचा प्रश्न चूज द गिवन ऑप्शन्स रिप्लेस द अंडरलाईन वर्ड विथ द करेक्ट वन टू मेक द सेंटेन्स कोरंट. ठीक आहे, रिप्लेस आपल्याला करायचे अंडरलाईन वर्डला. ठीक आहे, बघा इथं वाक्य काय दिले, माय ऑन्ट बिहेव्स ॲज इफ शी आर द क्वीन ऑफ ॲन एम्पायर. हायलाइटेड वर्ड कोणता आहे? अंडरलाईन आहे आर. तर याला आपल्याला रिप्लेस करायचं आहे. तर हे रिप्लेस होणार आहे बघा पर्याय क्रमांक 2 वेअरनं होणार आहे. पर्याय क्रमांक 2 माय ऑन्ट बिहेव्स ॲज इफ शी वेअर द क्वीन ऑफ ॲन एम्पायर. पुढचा प्रश्न
चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट टू फिल इन द ब्लँक. बघा वाक्य दिले, माय मॉम वॉज टू द कोर ऑन हिअरिंग द न्यूज. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, शेकन. ठीक आहे, माय मॉम वॉज शेकन टू द कोर ऑन हिअरिंग द न्यूज. पुढचा प्रश्न पाहू. चूज द करेक्ट सिनोनिम फॉर द गिवन वर्ड. बघा सिनोनिम द्यायचे, पुन्हा सिनोनिम कशाला द्यायचे बघा, ऑग्युरी. ठीक आहे, तर याचं बाकीचे अर्थ तुम्ही पाहू शकता, इथं बाजूला दिलेत. तर बघा याचं सिनोनिम येतं पर्याय क्रमांक 2, प्रॉफेसी. काय येतं उत्तर, प्रॉफेसी. पुढचा प्रश्न मित्रांनो, आता आपले GS वरती काही प्रश्न चालू झाले आहेत. बघा इथं काय म्हणले, 1 प्रकाश वर्ष म्हणजे किती किलोमीटर होय. 1 प्रकाश वर्ष म्हणजेच किती किलोमीटर होय. तर यासाठी उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2, 9.4. ठीक आहे, 1 मिनिट, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहू. गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून कधी स्वातंत्र्य झाला. ठीक आहे, बघा गोव्याला पोर्तुगीजांपासून केव्हा स्वातंत्र्य मिळाले. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा हा पोर्तुगीजांच्या तावडीतून सुटला. पुढचा प्रश्न, मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते. बघा मुंबईचा सिंह अशी कोणाची ओळख आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, फिरोजशाह मेहता. फिरोजशाह मेहता यांची मुंबईचा सिंह म्हणून अशी ओळख आहे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हा वायू गोबर गॅस व नॅचरल गॅस या दोहोंमध्ये आढळतो. बघा असा कोणता वायू आहे जो गोबर गॅस आणि नॅचरल गॅस या दोघांमध्ये सुद्धा आढळून येतो. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, मिथेन. मिथेन हा वायू गोबर गॅस व नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो. पुढचा प्रश्न, राज्यांच्या सीमा कमी जास्त करण्याचा हक्क घटनेने कोणाला दिलेला आहे. बघा राज्यांच्या सीमा कमी जास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे. तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1, संसदेला हा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, अंदाजपत्रक सर्वप्रथम कोठे सादर करण्यात येते. अंदाजपत्रक हे सर्वप्रथम कोठे सादर करण्यात येते. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, लोकसभेत. अंदाजपत्रक हे लोकसभेमध्ये सर्वप्रथम सादर करण्यात येते. पुढचा प्रश्न, शाहू महाराज यांचा जन्म केव्हा झाला. बघा छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म केव्हा झाला. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, 26 जून 1874 रोजी झाला. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे, 26 जून 1874 रोजी झाला. पुढचा प्रश्न पाहू आपण. दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर व पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात. बघा दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर व पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हटले जाते. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, विषुववृत्त असे म्हटले जाते. पर्याय क्रमांक 1 आहे, विषुववृत्त म्हटले जाते. पुढचा प्रश्न, तर मित्रांनो उत्तरे देण्याची वेळ आता तुमच्यावरती आलेली आहे. 30वा प्रश्न आहे तुमच्यासाठी. बघा काय म्हणला आहे, वाघासाठी प्रसिद्ध असलेले मेळघाट अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे. बघा इथं 4 पर्याय दिलेत यासाठी. कोल्हापूर आहे, नांदेड आहे, गोंदिया आहे, अमरावती. ठीक आहे, असे 4 पर्याय तुम्हाला. पुन्हा प्रश्न बघा, वाघासाठी प्रसिद्ध असलेले मेळघाट अभयारण्य. अतिशय सोपा प्रश्न. तर याचं उत्तर तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आजचा 4था सराव पेपर घेतलेला आहोत, जो की अतिशय महत्त्वपूर्ण होता. आणि जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले, जर तुम्हाला मॅथचे क्वेश्चन पाहिजे असतील आपल्या सराव पेपरमध्ये, तर तुम्हाला व्हिडिओ पॉज करून उत्तरे काढावे लागतील. मी डायरेक्ट उत्तरे सांगेल, पण तुम्ही उत्तरे पॉज करून काढायची. जर तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही ते मला तसं कमेंटमध्ये कळू शकता. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.